नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली इन कॅनडा या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर माझे सासर आहे धुळ्याचे, त्या ठिकाणी एक स्वामीनारायण मंदिर आहे। त्या मंदिराचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग बघूया स्वामीनारायण मंदिर धुळे। हे आहे स्वामीनारायण मंदिर। अतिशय सुंदर असे मंदिर आहे। या ठिकाणी व्हाईट मार्बलचा उपयोग करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे पिलर्स आहेत त्यावर अतिशय बारीक असे कोरीव काम करण्यात आलेले आहे। या मंदिरात गणपती, विठ्ठल रखुमाई याप्रमाणे अनेक देवांच्या अशा मूर्त्या आहेत, परंतु त्या ठिकाणी मोबाईल अलाउड नसल्यामुळे ते व्हिडिओज मी कॅप्चर नाही करू शकली। परंतु मला जेवढं शक्य असेल तेवढी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते। आणि संध्याकाळी 7:30 ते 8 वाजता 8 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी आरती होते, तर आम्हाला आरती ही मिळालेली आहे। चला तर मग बघूया। असे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या चारही बाजूला छान असे गार्डन आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। त्या ठिकाणी टोकन सिस्टीम आहे। तुम्ही टोकन घेऊन आपल्या मुलाला पाहिजे ती ॲक्टिव्हिटी तुम्ही तिथे करू शकता। आला रिया। गीतांश आणि रियांशने या ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत आणि खूप मज्जा आली त्यांना। खरंच लहान मुलांसाठी खूप छान सोय या ठिकाणी केलेली आहे। तुम्ही जर धुळ्याच्या आजूबाजू कुठे राहत असाल तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा। खूप छान मंदिर आहे। अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्या मंदिराच्याच आतल्या बाजूला एक कॅन्टीन आहे। त्या ठिकाणी तुम्ही स्वामीनारायण फूड घेऊ शकता। अशा प्रकारे मंदिर आमचे पूर्ण बघून झालेले आहे। मुलांनी खूप एन्जॉय केलं आहे। असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी रुपाली इन कॅनडा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।